झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडलेली होती. पाहूयात त्यातले काही अंश. पहिल्यापासून विकासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. मला कामाची आवड आहे, त्याच्यामुळे मी सकाळपासून अर्ली मॉर्निंग स्वतःला झोकून देतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो. मला रिझल्ट्स लागतात. मी काम क्वालिटीचं करण्याचा प्रयत्न करत असतो. उगीच वरवर काहीतरी करायचं, वेळ मारून द्यायची, हे माझ्या स्वभाव नाही आहे आणि ते मला स्वतःलाही पटत नाही. पूर्वीच्या काळात आम्ही राजकारणात आलो होतो त्यावेळेस विकास म्हणजे रस्ता, लाईट, पाणी, त्या सुविधा. आता ह्या तर द्याव्या लागतातच, ह्या दिल्याच पाहिजे, कारण देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, त्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. आता लोकांना तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पाहिजेत आणि त्या क्वालिटीचं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन त्यांना पाहिजे. तुमच्या तिथं चांगली उद्यान गार्डन पाहिजेत. तुमच्या तिथं क्रीडांगण असताना तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा, अलीकडच्या ज्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूला आवड असेल ते प्रॅक्टिस करण्याच्या करता त्या सुविधा, इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता घरकुलाचा वेगळा कार्यक्रम पाहिजे. घटक वेगवेगळे आहेत, त्या वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या ज्या सुविधा लागतात त्या आपल्याला तिथं द्याव्या लागतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये रस्त्याच्या कडेला कसंही थोडंफार असं तसं असलं तर कोणी बघत नव्हतं. मला मुळात स्वच्छतेची आवड असल्यामुळं मी जे काही प्लांटेशन करतो, मी जे काही सुशोभीकरण करतो, मी तिथं वेगवेगळ्या प्रकारचं शहरामध्ये वेगवेगळे स्पॉट सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यातनं लोकांना पण 2 तास तिथं बसून शांतपणे वेळ घालवता आला पाहिजे. अशा ज्या गोष्टी ज्या पहिल्या त्याचा विचारच केला जायचा नाही. लोक म्हणायचे रस्ते आधी करा, हे काय नाही ते करताय. तर आता लोकांच्या बाकीच्या सुविधा झाल्यानंतर तो पुढचा, तो कधी परदेशी गेला, तो कधी आपल्या देशातल्या चांगल्या सिटीमध्ये गेल्यानंतर त्यालाही वाटतं की हे मला पाहिजे. चांगल्या प्रकारची मुलांना खेळणी असतील, ओपन जिम असेल, खूप गोष्टी आहेत. इतक्या गोष्टी आहेत की त्याला अर्थच नाही. म्हणजे तुम्ही किती सांगत बसला तर वेळ अपुरा.